त्या चिडीपोटी तुम्ही मुच्छेड बोलताय, तुम्ही दादाला मुच्छेड बोलताय का संजूबाबांना बोलताय हेही एकदा समजून जाईल. राहिला विषय ह्या सगळ्यामध्ये तुमच्या नेत्याला तुम्ही विचारा, तुम्ही नार्को टेस्टचे तयार आहात का? नार्को टेस्टला माझ्या नेत्याने तर त्याच वेळी जाहीरपणे सांगितलं नार्को टेस्ट करूयात, सत्य सत्य होईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ही करायचं आणि काही बोलायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं बंद करा हे उद्योग. विचार करा, आपल्यापासून तालुक्यातली जनता दूर का गेली, आपल्या मुलाचा पराभव का केला, ह्याचं आत्मपरीक्षण करावं. आत्मपरीक्षण करा, तुमचे चुका तुम्हाला लक्षात येतील, घरभेदी कोण तुमचं तुम्हाला कळेल आणि आम्हालाही कळेल कुठली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वास्तविक पाहता साखरवाडीला जाऊन उचापट्या करून ज्या पद्धतीने प्रकरण अंगाशी आल्यानंतर जे चालू केलेलं आहे आदरणीय रामराजे साहेबांनी, त्यांना मला सांगायसाठी आजची मी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपण वास्तविक पाहता रामराजे साहेब ह्या तालुक्यातल्या मुद्द्यांवर बोललो असतो तर फार बरं झालं असतं. रेश्माताई माझ्या भगिनीत, मला त्यांच्यावर फारसं बोलायचं नाही. त्यांच्यावर काय बोलायचं? आपल्या शेजारी उभा राहणारा नेता कशा पोझिशनमध्ये उभा राहतो हे ज्या व्यक्तीला कळत नाही त्या व्यक्तीबद्दल मी काय बोलावं. अर्थात रेश्माताई तुमची चूक नाही, तुमच्या शेजारी उभं राहणारे जे आहेत तेच चुकीच्या पद्धतीने उभं राहत असतील तर तुम्ही काय बोलणार. असो, शुगर डॅडी कन्सेप्ट त्यांच्याकडे असेल कदाचित. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही माझ्या नेत्यांबद्दल बोलताय. माझ्या नेत्यांबद्दल बोलत असताना माझ्या नेत्याशी एकाही स्त्रीशी कधी चुकीचे संबंध जोडले गेलेले नाहीत रेश्माताई. त्याच वेळेस ह्या तालुक्याला माहिती कुठल्या फिल्मस्टारबरोबर, कुठल्या नटीबरोबर कुणाचं नाव जोडलं गेलं तर ते अगदी थेट नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष असताना महिला पदाधिकाऱ्यांबरोबरच्या संबंधावर काय भाष्य होत होतं ह्याही गोष्टीचा उहापोह करायचा झाला तर केला जाईल. आपण मर्यादा बाळगा, आम्ही मर्यादा बाळगू नये. राहिला विषय, तुम्ही म्हणता कारखाना कारखाना. हो, माझ्या नेत्यांनी स्वतःच्या हिमतीवर कारखाना उभा केला, वडिलाच्या नावाने कारखाना उभा केला. आपल्या नेत्यांनी काय केलं? साक्षात प्रभू रामाच्या नावाने असलेला कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला. ही योग्य नाही. कारखान्याच्या बाबतीत बोलायचं तर सांगता तुम्ही की आम्ही आमच्या घराण्यांनी जमीन दिली. वस्तुस्थिती अशी नाही आहे. हिंमत असेल तर मी कागदपत्र दाखवतो रेश्माताई आपणाला, आणि ताई खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत ठेवणार का, भूमिका घेणार का, एवढंच सांगा. मुळात ताई, परवाच्या साखरवाडीच्या सभेत आदरणीय रामराजे साहेब काय म्हटले? तुम्ही नेबळट आहे, गाढव आहे, मूर्ख आहे, कुत्री आहे, तुमच्यात दम नाही, शंड आहात. आता तुम्ही माझ्या बहीण आहात, माझ्या धाकट्या बहिणीसारखे आहात, त्यामुळं तुम्हाला शंड मला म्हणता येणार नाही किंवा तुम्हाला मला कुत्री म्हणता येणार नाही. पण तुमच्याच नेत्याने तुम्हाला जे उपमा दिल्या त्या उपमेमध्ये आपण कुठे येता एवढंच मला सांगा. आपण कुठल्या कॅटेगरीतल्या कार्यकर्त्यामध्ये नेत्यांच्या येता हेही मला सांगा. एवढं सगळं बोलल्यानंतर वास्तविक पाहता स्वाभिमानाने तुम्ही सांगायला पाहिजे होतं, कुणाला बोलता, आम्ही कार्यकर्ते काय वेट बिगार नाही, ही भूमिका घेऊन ठाम बोलला असता तर बहीण म्हणून अभिमान वाटला असता तुमचा. तिसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही सांगता जमिनी दिल्या. अहो, जमिनी तुम्ही दिल्या नाहीत, आजोबांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या. महसूल मंत्री असताना तुम्ही ज्या जमिनी होत्या त्या जमिनी तुम्ही काढून घेतल्या. गावांची नावं सांगू, शेरेवाडीपासून सगळ्या सांगायची गरज असेल तर तेही सांगतो. एवढंच नाही, तुम्ही आता काय म्हणता, कुठली प्रकरणं करता रेश्माताई? अहो, स्क्रिप्ट आम्हाला वॉर रूमवरनं यायची गरज नाही. तुम्हाला स्क्रिप्ट यावी लागतील, बंगल्यात बोलवून घेऊन मग तिथं शूट घ्यावं लागतं. कोणता नायक खलनायक, कुणाची आस्था परास्था काय करतं मला सांगायला लावू नका. ही असली एक दोन बरोबर घेऊन सूर्यावर थुंकलं म्हणून सूर्यावर थुंकी जात नाही.
थुंकी आपल्या तोंडावर येते हे लक्षात ठेवा. ही असली एक 2-4 नायक खलनायक घेऊन आणि आस्थेचा खेळ मांडून होत नसतं. तुम्ही म्हणता संस्थांवर बोला, आमचं तेच म्हणणं आहे, संस्थांवर बोलूयात आपण. मालोजर्जी बँकेवर बोलूयात आपण, फलटण तालुका खरेदी विक्री संघावर बोलूयात आपण, फलटण तालुका दूध विक्री संस्थेवर बोलूयात आपण. एक एक गोष्टीवर जाऊ. मालोजी बँकेवर निर्बंध आणले का नाही आणले रिझर्व्ह बँकेने? हिंमत असेल तर आपल्या नेत्याला विचारा, आपल्यावर खरंच निर्बंध आले तर का आले निर्बंध म्हणून. आणि मालोजी बँकेची मॅनेजमेंट बुलढाणा पतसंस्थेच्या ताब्यात का गेली ह्याचाही होऊ द्यात ना कधीतरी. रेश्माताई, आम्ही कुठेही गुंडगिरी करत नाही. तुम्ही जे म्हणता ना गुंडगिरी केली, विपर्यास केला, दारापुढे गेले, हे केलं ते केलं, आम्ही केलं नाही. तुम्ही जाहीरपणे सांगितलं. हिंमत असेल तर मुच्छड तू सगळे बाजूला ठेवून ये, पोलीस बाजूला ठेवून ये. आता रेश्माताई, मुळात ते मुच्छड माझ्या नेत्याला म्हटले का स्वतःच्या मुलाचा पराभव करायला कारणीभूत असलेल्या संजूबाबांना म्हटले. संजूबाबांनाही मिशी आहेत आणि त्या सध्या वाढवल्यात त्यांनी, पण त्याचा राग आहे का रामराजेंना म्हणून मुच्छड म्हणतात का संजूबाबांनाच? हेही एकदा कधीतरी सांगा. अनिकेतचा झालेल्या पराभवामध्ये संजूबाबांचं कारण मोठं आहे असं रामराजे गटाचं म्हणणं आहे. हे खरं का खोटं रेश्माताई हेही एकदा सांगा. आणि म्हणून मुच्छड म्हणायचं? अरे काय संस्कार! कार्यकर्त्याला काय म्हणताय तुम्ही? कुत्र्या, नेबळाट, आया बहिणीवरनं शिव्या दिल्या पाहिजेत. वारे संस्कार! कुठले संस्कार तुमचे? आणि माझ्या नेत्याच्या अख्ख्या खानदानात जर काढलात तुम्ही तर कुणालाही महिलांच्या बाबत चुकीचं वागत होता म्हणून विष दिलेलं नाही तळघरात नेऊन. आपल्या खानदानात कुणाला द्यावं लागलं ह्याचाही उहापोह करायचा आहे का? करू आपण तो पण. रेश्माताई, ह्याची माहिती घ्या. तुमचं वय कमी आहे, वयाने लहान आहात, त्यामुळं कदाचित तुम्हाला इतिहास माहिती नसेल, तुम्ही ज्यांच्याबरोबर उभा राहताय त्यांचा. आणि मग विपर्यासच्या गोष्टी बोला. अरे ज्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्याच्या शेजारी कसं उभं राहावं हे कळत नाही, ज्या नेत्याचं चारित्र्याच्या बाबतीत उदाहरणच द्यावं लागतं की चारित्र्यहीन कोण आहे म्हटलं की घ्यावं लागतं. कोण स्मिता काहीतरी काय होतं नाव विसरून गेलो होतो मी, पण फुल फेमस फिल्म स्टार होती काहीतरी. आमच्या लहानपणी आम्ही ऐकायचो आणि मजेने ऐकायचो आम्ही. आमचे संस्कार नव्हते म्हणून आम्ही कधी ह्या विषयात गेलो नाही. माझ्या नेत्याचं एकाही महिलेबरोबर जोडलेलं नाव दाखवा, जाहीर गजानन चौकात फाशीला जाईल. नाहीतर तुम्ही भूमिका घेताय का सांगा, त्यांचं चारित्र्य बरोबर नव्हतं म्हणून मी गट सोडते म्हणून. हाय हिंमत तर रेश्माताई या मैदानात. ताई, उचलले जीभ लावली टाळ्याला हे योग्य नाही. तिसरा विषय असा येतो की आपण जे म्हणता की आगवणे कुटुंबियांच्या बाबतीत आत्महत्या करायला लावली. अहो, दोन्ही मुली जिवंत आहेत. हो, तुमची इच्छा होती त्या मराव्यात म्हणून तुम्ही त्यांना खोट्या नळ्या कशा लावल्या सगळे व्हिडिओ आहेत. कुणाच्या बंगल्यातनं बाहेर निघल्या, मालोजी दवाखान्यात कशा गेल्या, तिथनं पुण्याला कसं हलवलं, सगळे व्हिडिओ आहेत. आपली तयारी असेल तर गजानन चौकात आपण तेही करू. तुम्ही विचारून घ्या तुमच्या नेत्याला, सुषमा अंधारेंना पाठवलेले व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा. काही करायचं आणि काही बोलायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं बंद करा हे उद्योग. विचार करा, आपल्यापासून तालुक्यातली जनता दूर का गेली, आपल्या मुलाचा पराभव का केला, ह्याचं आत्मपरीक्षण करावं. आत्मपरीक्षण करा. तुमचे चुका तुम्हाला लक्षात येतील. घरभेदी कोण आहे तुमचं तुम्हाला कळेल आणि आम्हालाही कळेल कुठल्या चिडीपोटी तुम्ही मुच्छड बोलताय. तुम्ही दादाला मुच्छड बोलताय का संजूबाबांना बोलताय हेही एकदा समजून जाईल. राहिला विषय ह्या सगळ्यामध्ये, तुमच्या नेत्याला तुम्ही विचारा, तुम्ही नार्को टेस्टचे तयार आहात का? नार्को टेस्टला माझ्या नेत्याने तर त्याच वेळेस जाहीरपणे सांगितलं आहे, नार्को टेस्ट करूयात, सत्य सत्य होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. या पलीकडे जाऊन रेश्माताई, आपलं वय आणि आपले अनुभव ह्याचाही विचार करा. आपण सभापती होता, त्या सभापती काळातले आपले उद्योग, त्या काळातले आमचेही सदस्य आहेत, आम्हालाही काही गोष्टी सांगतात, पण आम्ही कधीही येत नाही. कारण आमच्या नेत्याची शिकवण आहे, परस्त्री माते समान.
आमच्यासाठी ती जी स्त्री आहे ही प्रत्येक वेळा मातेसारखी आहे, हा त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तुमच्यावर का बोलत नाही तर तुम्ही बहीण आहात, पण बहिणीच्याबद्दल काळजी आहे का? नक्की आहे. कारण बहिणीच्या शेजारी उभा राहणारा कसा उभा राहतोय, तो शुगर डॅडी तर नाही ही भीती वाटते. फोटोज दाखवायचे म्हटले तर फोटोसुद्धा माझ्याकडे आहेत. असं नाही की मी बिनबुडाचं बोलतो आहे. त्यामुळं सुषमाताईच्या बाबतीत जे मी फोटो पाठवले त्यांनाही एकदा विचारा की आपण असं का केलं. ह्या व्यतिरिक्त मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही भोसले ना, आमची दीदी पण भोसलेच आहे ना, एवढे का हारी गेल्यावर रामराजेंच्या तुम्ही? असं काय नातं आहे तुमचं की तुम्ही घरच्यांचं नातं तोडायला तयार झाला? तुमचं नक्की नातं काय रामराजेंबरोबर की तुम्ही तुमच्या घरातल्यांची नातं तोडून बोलायला यायला लागला पुढं? बाहेरचा असून आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या बहिणीचा, माझ्या लेकीचा मला स्वाभिमान आहे, आणि तुमच्या घरातले असून तुम्ही काय बोलता त्यांच्याबद्दल? थोडा तरी माणूस म्हणून विचार करताल का नाही कधी? किती स्वार्थी व्हाल इतकं की घरातल्या पोरीबाळींवर आलं तरी तुम्ही आज बोलताय? असं काय नातं आहे तुमचं? समजू दे एकदा समाजाला, कळू दे एकदा सर्व लोकांना. माझ्या नेत्याच्या बाबतीत मी छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला, एक ठिकाणी चुकीचं दाखवा, मी जाहीर फाशी घेईल. उद्यापासनं तोंडाला ती मुंपट्टी लावून फिरेल, मौन व्रत धारण करून फिरेल. एका महिलेबरोबर चुकीचं नातं निर्माण केलेलं दाखवा. तुम्ही हजारो महिलांबरोबर नाती जोडली त्यांची, पण एकाही ह्याच्यात कधी ते नाही. SITमध्येही ते आलेलं नाहीत. तुम्हाला SITचा निर्णय मान्य नाही. SITमध्ये संपदा मुंडे प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली तरी ते काढताय. आणि तुम्हाला आगवण्यांच्याच वृत्तीत जर प्रेम आहे ना, तर त्याच दुसऱ्या ज्या आगवणीताई आहेत, ज्या दिगंबरचे भाऊजे आहेत, त्यांच्या बाजूने बोला ना. त्यांच्या बाजूने तुम्ही बोलायला तयार नाही. तिच्या नवऱ्यावर कसा अत्याचार झाला, त्याला आत्महत्या कसं करायला भाग पडली, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू. हात जोडून विनंती रेश्माताई, दुसऱ्याच्या पोरीबाळीबद्दल बोलताना तुमच्या नेत्याशी तुमचं काहीही कितीही जवळकीचं नातं असू द्यात, पण ती पोरगी आपली, ह्या गोष्टीचं भान विसरू नका. आणि हे का विसरता हेही एकदा कळू द्यात. मुळात तुमची कॅटेगरी कुठली हे सांगा. तुमच्या नेत्याने तुमच्या कार्यकर्त्यांची कॅटेगरी सांगितली, नेबळट, शंड, मूर्ख, हलकट, आया बहिणीवरनं बोललं पाहिजे असे कार्यकर्ते. ह्यातले तुम्ही कोण आहे? तुमच्यावर आया बहिणीवरनं बोलणाऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात, नेबळटमध्ये तुम्ही आहात. धन्यवाद. ठीक झालं का?